नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 29 आहे। या अगोदर आपण प्रश्नपत्रिका एकूण 28 घेतलेल्या आहेत। त्या जर तुम्ही पाहिले नसतील तर त्या सुद्धा तुम्हाला जाऊन काय करायचे आहेत, पाहायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत। ओके, तुम्हाला माहिती आहे येणारी तलाठी भरती काय करणार आहे, एक तर टीसीएस घेणार आहे, म्हणजे 90% तर फिक्स झालेलं आहे की तलाठी भरती कोण घेणार आहे, टीसीएसच घेणार आहे। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना टीसीएस पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करायचा आहे। त्याच्यामुळेच आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, टीसीएसने आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा समावेश यामध्ये आपण करत आहोत। ओके, या ठिकाणी पहा आपल्याला पहिला प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय पहा। भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती। पहा, आता याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल चौरी चौरा घटनेवरती प्रश्न आलेले आहेत। प्रश्न काय काय आले होते पहा, घटना कधी घडली हा आला होता, कुठे घडली हा आला होता, या घटनेमुळे कोणतं आंदोलन स्थगित झालं असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, किंवा पुस्तकामध्ये ही सगळी माहिती आपल्याला काय केलेली दिलेली आहे। परंतु या ठिकाणी पहा टीसीएसने काय विचारलं होतं, भेटेन 9 महिन्यांनी ही जी कविता आहे ही कविता कोणत्या कवीने लिहिली असं आपल्याला विचारलेलं आहे। आणि ही कविता कशाला उद्देशून आहे, तर जी चौरी चौरा घटना घडली होती या घटनेला किंवा या घटनेत भाग घेतलेल्या आणि त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून ही कविता आहे। ओके, मग ही कविता कोणी लिहिली होती, तर कवी कुंज विहारी यांनी ही कविता लिहिली होती। खूप महत्त्वाचं आहे, कवितेचं नाव लक्षात ठेवायचं आहे, भेटेन 9 महिन्यांनी। ओके, खूप महत्त्वपूर्ण आहे। ओके, आता या ठिकाणी अजून काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो पहा एकदम डिटेल्समध्ये, कारण याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। आपल्याला डीपमध्ये अभ्यास तर घ्यायचाच आहे किंवा करायचाच आहे, पण त्याचबरोबर जे सरळ सरळ आहे ना ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, म्हणजे ज्याला आपण बेसिक म्हणतो। कारण तुम्हाला परीक्षेमध्ये पहा आता तलाठी भरतीला जीकेचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत। या 25 प्रश्नापैकी कमीत कमी 15 प्रश्न काय असणार आहेत, बेसिक वरती असणार आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, बेसिक सुद्धा परफेक्ट करायचं आहे, त्याचबरोबर एकदम उच्च लेवलचा स्टडी सुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। ओके, मग चौरी चौरा प्रकरणामुळे किंवा चौरी चौरा घटनेमुळे कोणत्या चळवळीचा शेवट झाला होता असा प्रश्न आपल्याला विचारला होता, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। मग कोणत्या चळवळीचा, तर असहकार चळवळीचा। ओके, तुम्हाला मी अजून सांगितलं होतं याच्यावरती प्रश्न काय विचारला जातो, कोठे झाली, कधी झाली, कोणत्या चळवळीचा शेवट झाला। मग कोठे झाली होती, तर गोरखपूर या ठिकाणी, चौरी चौरा या ठिकाणी झाली होती। चौरी चौरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा प्रश्न विचारला जातो, गोरखपूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे। म्हणजे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा या ठिकाणी घटना घडली होती। घटना कधी घडली होती, 5 फेब्रुवारी 1922 रोजी। काय झालं होतं पहा, शांततापूर्ण मार्गाने निदर्शन करणाऱ्या आंदोलकावरती पोलिसांनी काय केला होता, गोळीबार केला होता। आणि त्याच्यामुळे काय झाली होती, जनता किंवा पब्लिक चिरडली गेली आणि त्यांनी काय केलं, 21 कॉन्स्टेबल आणि 1 पोलीस सब इन्स्पेक्टर यांना काय केलं होतं, ठार केलं होतं। कधी, 5 फेब्रुवारी 1922 रोजी। ओके, मग याच्यामुळे काय केलं, गांधीजींनी या घटनेने व्यथित होऊन काय केलं होतं, असहकार चळवळीचा शेवट केला होता, किंवा गांधीजींनी असहकार चळवळ कधी स्थगित केली हा प्रश्न सुद्धा विचारला जातो। तारीख पण लक्षात ठेवायची, कधी, 12 फेब्रुवारी 1922। पहा लक्षात ठेवायचं, असहकार चळवळ कधी स्थगित केली होती, 12 फेब्रुवारीला। घटना कधी घडली होती, 5 फेब्रुवारीला। म्हणजे त्याच्यानंतर जवळपास 7 दिवसांनी गांधीजींनी काय केली होती, असहकार चळवळ स्थगित केली होती। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, खूप महत्वाचा आहे। जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला। काय विचारलंय, जातीय निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला असं विचारलेलं आहे। आता याच्यामध्ये पहा पोरांचं 2 ठिकाणी कन्फ्युजन होतं, 16 ऑगस्ट आहे की 17 ऑगस्ट आहे। तर मित्रांनो लक्षात ठेवा, एमपीएससीने याचं उत्तर 16 ऑगस्ट 1932 दिलेलं आहे। बऱ्याचशा पुस्तकामध्ये 17 ऑगस्ट पण आहे, परंतु आपल्याला एमपीएससीला प्रमाण मानावं लागेल किंवा टीसीएसला प्रमाण मानावं लागेल। टीसीएसने सुद्धा याचं उत्तर काय दिलं मित्रांनो, 16 ऑगस्ट 1932च दिलेलं आहे। याच्यावरती अजून एक पुढे प्रश्न विचारलेला आहे पहा, वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे, आपण त्यामध्ये सुद्धा काय करू घेऊया आपण। ओके, मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला, जातीय निवाडा झाल्यामुळे या ठिकाणी काय झालं होतं, दलितांना राखीव मतदारसंघ देण्यात आले होते आणि याला विरोध म्हणून
20 सप्टेंबर 1932ला महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, येरवडा जेलमध्ये काय केलं होतं, उपोषण सुरू केलं होतं. ओके, त्याच्यामुळे काय झालं होतं, पुणे करार झाला. मग लक्षात ठेवायचं पुणे करार कधी झाला, तर 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी या दोघांमध्ये काय झाला होता, पुणे करार झाला होता. ओके, कुठे झाला, तर येरवडा जेलमध्ये किंवा पुणे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, खूप महत्वाचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो छोटीशी पण एक महत्त्वपूर्ण सूचना, तलाठी भरतीसाठी आपण अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आणि आपली टेस्ट सिरीज काय असणार आहे, TCS पॅटर्नवरती आधारित किंवा IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे. ओके, या टेस्ट सिरीजमध्ये आपण तुम्हाला काय करतो, एकूण 10 टेस्ट देतो आणि या 10 टेस्ट सोबत तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे आतापर्यंत जेवढे पेपर झाले 2011 पासून 2019 पर्यंत तलाठी भरतीचे जेवढे पेपर झाले ह्या प्रत्येक जिल्ह्याचे पेपर किंवा सगळ्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये म्हणजे अगदी मोफत देत आहोत. त्याचबरोबर आपल्या टेस्ट सिरीजचं अजून एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम, तुमचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. त्यासोबत तुम्हाला याची आन्सर की सुद्धा दिलेली आहे. म्हणजे आपली टेस्ट सिरीज ही महाराष्ट्रातील नंबर 1 दर्जाची टेस्ट सिरीज आहे. ओके, या ठिकाणी पहा टेस्ट सिरीजची आपण किंमत किती ठेवलेली आहे, फक्त 150 रुपये टेस्ट सिरीजची किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर विद्यार्थ्याच्या मागणीस तो आपली ऑफर अजून सुद्धा चालू आहे. तुम्ही जर आज टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त 99 रुपयाला पडेल. किती रुपयाला पडेल, फक्त 99 रुपये. मग हे 99 रुपये तुम्हाला काय करायचे आहेत, गुगल पे असेल, फोन पे असेल, याच्यावरती आपला नंबर आहे पहा 9689141630. या नंबरवरती तुम्हाला 99 रुपये पे करायचे आहेत आणि 99 रुपये पे केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा, व्हॉट्सॲपला शेअर करायचा मित्रांनो. याच नंबरवरती, आपला हाच नंबर व्हॉट्सॲपला आहे. तुमचा स्क्रीनशॉट भेटल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीजच्या त्याचबरोबर सर्व पेपरच्या PDF फाईल अगदी मोफत पोहोचण्यात येतील, तात्काळ तुम्हाला सेंड करण्यात जातील. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न पहा, 3 नंबरचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे प्रश्न आहेत ना मी जशाच्या तसे घेत आहे. म्हणजे जसा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला होता तसाच प्रश्न किंवा तोच प्रश्न त्याच पद्धतीने मी या ठिकाणी घेत आहे. फक्त टाईप मी स्वतः केलेत, कारण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय इथे एक प्रश्न आहे, पुढे एक प्रश्न आहे किंवा कुठे एक प्रश्न आहे. तर या एकत्रित सगळ्यांचं काय केलं आपण, तुमच्या अभ्यासासाठी सोपं जावं, तुमच्या अभ्यासाला दिशा मिळावी याच्यासाठी त्याचं काय केलेलं आहे, एकत्रित कलेक्शन केलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी प्रश्न होता पहा, किसान सभेचे पहिले अधिवेशन, कोणतं अधिवेशन विचारले पहा, पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते. मग कोठे भरले होते पहा, टिटवाळा या ठिकाणी भरले होते. आणि कधी भरले होते तर ते 1945 साली भरले होते. आता इथं पहा, किसान सभा हे काय केले त्यांनी, अर्धच नाव दिलंय, पण याचं पूर्ण नाव काय होतं पहा, महाराष्ट्र राज्य किसान सभा. म्हणजे महाराष्ट्र राज्य किसान परिषदेचं पहिलं अधिवेशन कधी भरलं होतं पहा, 12 जानेवारी 1945 रोजी. कधी, 12 जानेवारी 1945 रोजी टिटवाळा. टिटवाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके, या ठिकाणी भरले होते. आणि हे अधिवेशन कोणी घेतलं होतं किंवा या अधिवेशनास उपस्थित कोण होते, तर शामराव परुळेकर आणि गोदावरी ताई परुळेकर या दोघांनी काय केलं होतं, हे किसान सभेचं अधिवेशन घेतलं होतं. ओके, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता या ठिकाणी पहा, ही महाराष्ट्र राज्य किसान सभा आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय किसान सभा होती. याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जातो की अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कधी झाली, तर ती कधी झाली होती, 1918 ला झाली होती. कोठे झाली होती, उत्तर प्रदेश या ठिकाणी झाली होती. त्याचबरोबर अवध किसान सभा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग अवध किसान सभेची स्थापना कधी झाली होती, तर 1920 साली झाली होती. दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 4 नंबरचा. रॉयल इंडिया नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला. काय विचारलं आपल्याला, रॉयल इंडियन जी नेव्ही आहे या नेव्हीच्या नौकेवरील सैनिकांनी
तारीख दिलेली आपल्याला 18 फेब्रुवारी 1946 रोजी काय केलं होता, संप पुकारला होता. मग आपल्याला विचारलंय काय, ती नौका कोणती होती आणि संप कोठे पुकारला, हे दोन्ही गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. मग त्या नौकेचं नाव होतं मित्रांनो तलवार युद्ध नौका आणि कोठे पुकारला होता तर मुंबई या ठिकाणी. तारीख लक्षात ठेवायची, परीक्षेमध्ये खूप वेळेस तारीख विचारली जाते पहा. 18 फेब्रुवारी 1946 रोजी. ओके, खूप महत्वाचं आहे 18 फेब्रुवारी 1946 रोजी. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं अजून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 19 फेब्रुवारी 1946 रोजी सध्याच्या पाकिस्तानमध्ये असलेलं कराची बंदरावरती सुद्धा काय झालं होता, नौसैनिकांनी संप पुकारला होता. कराची बंदरावरील कोणत्या युद्धनौकेतील नौसैनिकांनी संप पुकारला होता हा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग त्या युद्धनौकेचं नाव होतं हिंदुस्तान. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ओके, त्याचबरोबर हा जो नौसैनिकांनी संप पुकारला होता याच्यामध्ये संप मिटवण्यासाठी आवाहन कुणी केलं होतं किंवा संप मिटवण्यासाठी मध्यस्थी कोणी केली होती हे पण लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग ती कोणी केली होती, सरदार पटेल यांनी. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला मी काय सांगतोय, आपल्याला जर एक प्रश्न विचारला ना तर त्याच्यापासून आपल्याला कमीत कमी 10 प्रश्न तयार करता आले पाहिजेत. त्यावेळेस आपला काय होईल, 100% अभ्यास पूर्ण होईल. कारण असा कोणताच प्रश्न नाही की तो जसा आला होता त्याच पद्धतीने पुन्हा रिपीट होईल, अजिबात होत नाही. तुम्हाला यूट्यूबवाले बाकीचे सांगत असतील की हेच प्रश्न पुन्हा येतील, हेच प्रश्न वारंवार विचारले जातात, तसं होत नाही. प्रश्न तोच विचारला जातो, त्याच मुद्द्यावरती विचारला जातो. आता या ठिकाणी मुद्दा काय आहे, नौसैनिकांचा उठाव. मुद्दा काय आहे, नौसैनिकांचा उठाव आहे. मग त्याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कधी झाला, कोठे झाला, अजून कोठे झाला, मध्यस्थी कुणी केली, मिटवण्याचं आवाहन कुणी केलं, कधी मिटला, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, सगळे प्रश्न कव्हर करायचे, त्याच्यामुळे डीपमध्ये जायचंय. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. पहा, पुन्हा जाती निवडा प्रश्न आहे पण थोडा वेगळ्या पद्धतीने पहा. मी तुम्हाला काय सांगितलं, प्रश्न रिपीट होतात परंतु कसे होतात, थोडे फिरून, थोडा काहीतरी चेंजेस करून. ओके, मग इथं काय विचारले पहा, इंग्लंडचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट याच्यामध्ये बऱ्याच पुस्तकामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही असतात ज्यांना वाटतं आपला लय अभ्यास आहे, लगेच येतील, कमेंट करतील, लगेच येऊन काय करतील, कमेंट करतील, सर जातीय निवाडा 17 ऑगस्ट 1932 रोजी मांडला होता, तुम्ही 16 ऑगस्ट का म्हणता. तुम्ही इथं प्रश्न आलेला पाहिला असेल, प्रश्नामध्ये त्यांनी कोणती तारीख दिली, 16 ऑगस्ट 1932 रोजी. प्रश्न काय मी तयार केलेला नाही, त्यांनी प्रश्न विचारलाय, प्रश्नामध्येच आपल्याला तारीख दिली 16 ऑगस्ट 1932 आणि एमपीएससीने सुद्धा आपल्याला हीच तारीख दिलेली आहे. कोणती, 16 ऑगस्ट 1932. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला विचारले काय की इंग्लंडच्या कोणत्या पंतप्रधानांनी जातीय निवाडा घोषित केला असं विचारलेलं आहे. मग तो कोणी केला होता, रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केला होता. कधी केला होता, 16 ऑगस्ट 1932 ला. ओके, आता हा जो जातीय निवाडा होता त्याच्यावरती महात्मा गांधीजींनी टीका केली होती, पण ती कोणत्या शब्दात केली होती हे खूप महत्वाचे. पहा, मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा, याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे की मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा अशी टीका महात्मा गांधीजींनी कशावरती केली असा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारत छोडो चळवळ डॅश डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. म्हणजे ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये भारत छोडो चळवळ चालू होती त्यावेळेस सातारा या ठिकाणी समांतर सरकार, म्हणजे त्याला काय शब्द आपल्या पुस्तकामध्ये आहे, प्रति सरकार. मग आपल्याला असं सरळ सरळ विचारलेलं आहे की सातारा या ठिकाणी कुणी प्रति सरकार स्थापन केलं होतं. असा जर प्रश्न आला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केला होता. परंतु हे वाक्य पण लक्षात ठेवायचं आहे, टीसीएसने काय शब्द वापरलेला या ठिकाणी, समांतर सरकार. समांतर सरकार म्हणजेच प्रति सरकार. ओके, त्यालाच अजून एक नाव आहे पहा, पत्री सरकार असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा, नाही तर पुन्हा पुन्हा लोक काय होतात, कन्फ्युजन होतात. ओके, मग हे कुणी चालू केलं होतं, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलं होतं. कोठे केलं होतं, सातारा या ठिकाणी. कोणत्या चळवळीच्या वेळी, तर भारत छोडो चळवळीच्या वेळी किंवा भारत छोडो आंदोलन चालू असताना. ओके, मग या ठिकाणी कार्यकाल लक्षात ठेवायचे पहा,
1943 ते 1945 म्हणजे जवळजवळ 2 वर्ष काय होतं, प्रति सरकार चालू होतं. नेतृत्व कोणी केलं होतं पहा, क्रांतिसिंह नाना पाटील. पण त्याचबरोबर या ठिकाणी अजून तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं, विशेषतः यशवंतराव चव्हाण यांचं नाव लक्षात ठेवायचं. का तर हे काय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे. यांचा संबंध कुठं आला होता, तर सातारच्या प्रति सरकारशी यांचा संबंध होता. त्याच्यानंतर डी.जी. देशपांडे, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर आणि यदी फेडके इत्यादींनी मिळून काय केलं होतं, हे सातारचं प्रति सरकार स्थापन केलं होतं. त्याचबरोबर आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, हे झालं महाराष्ट्रातलं, परंतु भारतात सुद्धा काही ठिकाणी प्रति सरकार स्थापन झाले होते. ओके, मग त्याच्यामध्ये पहा बलिया या ठिकाणी सुद्धा झालं होतं. बलिया कोणत्या राज्यामध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. कधी झालं होतं, 1942 रोजी. परंतु पहा याचा कालावधी काय होता, अत्यल्प होता, फक्त एका आठवड्यासाठी झालं होतं. आणि याचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर ते चित्तू पांडे यांनी या बलिया या ठिकाणच्या प्रति सरकारचं किंवा समांतर सरकारचं नेतृत्व केलं होतं. अजून एका ठिकाणी प्रति सरकार स्थापन झालं होतं, ते खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे मिदनापूर. या मिदनापूरच्या प्रति सरकारवरती किंवा समांतर सरकारवरती आपल्याला MPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय कुठं झालं होतं हे, मिदनापूर. कोणत्या राज्यामध्ये आहे, पश्चिम बंगाल. किती दिवस चालू होतं पहा, 1942 ते सप्टेंबर 1944, म्हणजे हे सुद्धा जवळपास 2 वर्ष चाललं होतं. नेतृत्व कोणी केलं होतं, सतीशचंद्र सामंत. त्यांची एक संघटना होती, त्या संघटनेचं नाव होतं पहा विद्युत वाहिनी संघटना. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात, कारण TCS आपल्याला याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारेल हे आपल्याला माहिती नाही. ओके, पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण. 7 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या भूगोलवरील प्रश्न आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग या ठिकाणी पहा, तापी उत्तरेकडून विचारलं आपल्याला, गोदावरी, सीना, भीमा आणि कृष्णा. हा जो पहिलाच क्रम आहे ना मित्रांनो, हा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास बरोबर आहे. म्हणजे पहा सर्वात वरती काय, तापी नदी आहे. तापी नदी काय मित्रांनो, पश्चिम वाहिनी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. नंतर गोदावरी नदी पूर्व वाहिनी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा काय, हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगररांग आहे आणि सीना नदी आहे आणि पुढे भीमा नदी आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा इथं महादेव डोंगररांग आहे आणि त्याच्या खाली काय आहे, कृष्णा नदी आहे. ह्या लक्षात ठेवायच्यात आणि हा डोंगररांगा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा प्रश्न काय काय कव्हर होऊ शकतो, कोणत्या डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरे वेगळी झालीत हे पण लक्षात ठेवता येऊ शकतो तुम्हाला, आणि नद्यांचा क्रम पण लक्षात ठेवा. बघा, तापी, गोदावरी, त्यानंतर भीमा आणि कृष्णा. ओके, आणि या ठिकाणी सीना नदी आहे, ती काय आहे, भीमा नदीची उपनदी आहे सीना. ओके, जी आपल्याला प्रश्नामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. ओके, पण या 4 नद्या ज्या आहेत, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा, ह्या तुम्हाला 4 लक्षात ठेवायच्यात. आणि ह्या डोंगररांगा, ही कोणती डोंगररांग आहे, सातमाळा अजिंठा आहे. त्याच्यानंतर ही कोणती आहे आपली, हरिश्चंद्र बालाघाट, आणि ही महादेव डोंगररांग. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण 8 नंबरचा. काय विचारलंय, खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पाहूया आपण, इंद्रावती, प्रवरा, इंद्रायणी आणि दुधना. मग याच्यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही, तर दुधना ही जी नदी आहे ही गोदावरी नदीची उपनदी नाही आहे मित्रांनो. ओके, सॉरी मित्रांनो, दुधना नसून या ठिकाणी इंद्रायणी ही जी नदी आहे ही काय, गोदावरीची उपनदी नाही आहे. कोणती, इंद्रायणी. इंद्रायणी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती भीमा नदीची उपनदी आहे. तुम्हाला माहित असेल, या ठिकाणी मी चुकून दुधना म्हणलो, लक्षात ठेवा कोणती आहे, इंद्रायणी आहे. ओके, मग या ठिकाणी इंद्रायणी नदीबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची. विशेषतः इंद्रायणी नदीचा उगम कुठे होता असं आपल्याला विचारलं जातो, तर कुरवंडे घाटाजवळ होतो. म्हणजे काय, लोणावळ्याच्या नैऋत्येस सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरवंडे घाटाजवळ काय होतो, इंद्रायणी नदीचा उगम होतो. उगमापासून ही 93 किलोमीटर काय होते, पूर्व दिशेकडे वाहत जाऊन काय होते, हवेली तालुक्यातील तुळापूर, श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी काय होते पहा, भीमा नदीस मिळते. ओके, आणि आंध्र नदी ही काय, इंद्रायणी नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, देहू आणि आळंदी ही जी अतिशय महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत ही काय आहेत, इंद्रायणी नदीच्या काठीवरती आहेत. देहूला या ठिकाणी काय आहे, तुकाराम महाराजांची समाधी आहे, आणि आळंदी या ठिकाणी काय, संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. आता पहा, या ठिकाणी उत्तर दूधना आहे, त्याच्यामुळे मी वरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दूधना सांगितलं. पूर्णा, पांझरा, दूधना आणि गिरणा यापैकी काय दूधना ही काय तापी नदीची उपनदी नाही आहे. ओके, मग तापी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत पहा, लक्षात ठेवायचे. सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी उपनदी कोणती आहे? पूर्णा आहे, त्याच्यानंतर गिरणा आहे, वाघूर आहे, पांझरा आहे, वान आहे, काटेपूर्णा आहे आणि मोरणा आहे. ह्या सगळ्या नद्या काय आहेत? तापी नदीच्या उपनद्या आहेत. तापी नदी ही काय आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे, हे पण लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? ऑप्शन काय दिलेत पहा, कृष्णा, पंचगंगा, वारणा, वेदगंगा. यापैकी पंचगंगा नदीला काय म्हटलं जातं? कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी. लक्षात ठेवायचा, जीवनदायिनी कोणत्या जिल्ह्याची? कोल्हापूर जिल्ह्याची. कोणत्या नदीस म्हटलं जातं? पंचगंगा. आता या ठिकाणी पंचगंगा म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे, हा काय 5 नद्यांचा समूह आहे. मग त्या 5 नद्या कोणत्या आहेत पहा, कुंभी आहे, कासारी आहे, तुळशी आहे, भोगावती आहे आणि सरस्वती आहे. आता लक्षात ठेवायचं, सरस्वती ही नदी काय आहे मित्रांनो? गुप्त नदी आहे. ओके, त्याचबरोबर पंचगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही कृष्णा नदीची उपनदी आहे. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांचा संगम कोठे आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग यांचा संगम आहे नरसोबाची वाडी या ठिकाणी. सगळे महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, 11% वातावरणाचा किती भाग नत्र वायू व्यापतो? प्रश्न विचारण्याची पद्धत पहा. ऑप्शन काय दिलेत? 1/3, 1/2, 3/4 आणि 4/5. ओके, मग या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं योग्य उत्तर त्यांनी काय दिलेलं आहे पहा, 3/4 उत्तर दिलेलं आहे. पण आता हे लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला, हे अशा पद्धतीचा प्रश्न परत कदाचित विचारला जाऊ शकतो की नाही याची गॅरंटी नाही. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की नायट्रोजन वायूचं प्रमाण किती आहे? 78% आहे, जे की आपण लहानपणापासून शिकत आलो. ऑक्सिजन वायूचं प्रमाण आपण 21% म्हणतो, ते ॲक्च्युअली किती आहे पहा, 20.93% किंवा तुम्ही 21% पण लक्षात ठेवू शकता. आर्गॉन वायूचं किती आहे पहा, 0.93%. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सध्या लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे पहा, 0.03% आहे. तरी एवढं कमी प्रमाण असून सुद्धा हे काय अतिशय घातक आहे. याच्यामुळे काय झालेलं आहे, जागतिक तापमानवाढीचं संकट आलेलं आहे. जागतिक तापमान वाढ खूप महत्त्वाचं आहे. जागतिक तापमान वाढ कारणीभूत ठरणारा वायू कोणता असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड आहे. याचं प्रमाण किती आहे हे पण लक्षात ठेवा, फक्त 0.03% आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. ऑर्गॉन लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण नायट्रोजनचं लक्षात ठेवायचं आहे किती आहे, 78%, ऑक्सिजन 21% आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. ओके, किंवा तुम्ही ॲक्च्युअल आकडे सुद्धा लक्षात ठेवू शकता, 78.09 आणि 20.93%. ओके, पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? इतका कॉमन प्रश्न झाला आहे, सगळ्यांना उत्तर माहिती आहे. NO2 आणि SO2. आता हे लक्षात ठेवा बरं का, हे NO2 कसं लिहिलेलं असतंय, NO2 आणि SO2 अशा पद्धतीने लिहिलेलं असतंय, लक्षात ठेवायचं. ओके, सगळ्यांना माहिती आहे, कॉमन प्रश्न आहे, खूप वेळेस रिपीट झालाय. कमीत कमी मी अभ्यास करायला लागल्यापासून तरी 50 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणी त्या व्यक्तीने कामकाज पाहिले? मग घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. आता हेच का घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष निवडण्यात आले होते? तर हे घटना समितीच्या सदस्यापैकी सर्वात ज्येष्ठ सदस्य होते पहा, म्हणजे सगळ्यात वयाने काय होते, मोठे होते. आणि या ठिकाणी फ्रान्सची जी पद्धती आहे ह्या पद्धतीनुसार त्यांना काय केलं होतं, अध्यक्ष करण्यात आलं होतं. ओके, तात्पुरते अध्यक्ष. घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे, घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर कधी, 1946 रोजी. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करायला सांगितलं आपल्याला. या ठिकाणी आपल्याला विधानं दिलेत पहा, 2 विधानं दिलेत. पहिलं विधान काय दिले पहा, अ आणि ब असे 2 विधानं दिलेत. आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा खाली पर्याय दिलेले आहेत. पहिले विधान काय दिले पाहूया आपण पहा, डॉक्टर BR आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते,
मसुदा समितीचे अध्यक्ष होते? लक्षात ठेवायचे, मसुदा समितीच्या अध्यक्षावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. ओके. त्याचबरोबर दुसरं विधान काय दिले पहा, श्री एच जे खांडेकर हे या समितीचे सदस्य होते. खांडेकर समितीचे सदस्य होते का? तर नव्हते. मग याचं उत्तर आपलं काय येणार आहे पहा, अ बरोबर आहे आणि ब चूक आहे. मग आपलं उत्तर काय येईल, फक्त 2 नंबरचं अ बरोबर हे आपलं काय होणार आहे या ठिकाणी उत्तर आपलं असणार आहे. मग आता या ठिकाणी मला लक्षात ठेवायचंय, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समितीमध्ये सदस्य किती होते? अध्यक्षासह एकूण 7 सदस्य होते. आणि मसुदा समितीची स्थापना कधी झाली होती याच्यावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवायचंय, कधी झाली होती? 29 ऑगस्ट 1948 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली होती. ओके. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प, राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प डॅश डॅश ह्या वर्षात सुरू करण्यात आला होता. मग राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प कधी सुरू करण्यात आला होता? 1985 1986 ला सुरू करण्यात आला होता. याच्यावरती MPSC ने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि अगदी जशाच तसा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे सेम टू सेम. असं वाटतं की यांनी MPSCचा उचलला किंवा MPSCने यांचा उचलला. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. काय विचारलंय? भारतातील शेती आधारित द्वितीय क्रमांकाचा उद्योग कोणता आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. मग तो कोणता उद्योग आहे? साखर उद्योग आहे. मग शेती आधारित प्रथम क्रमांकाचा उद्योग कोणता असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग तो आहे कापड उद्योग. लक्षात ठेवायचे, प्रथम क्रमांकाचा कोणता आहे? कापड उद्योग आहे. आणि द्वितीय क्रमांकाचा कोणता आहे? तर तो साखर उद्योग आहे. पण कसा? शेती आधारित उद्योगामध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या डॅश डॅश होती. किती होती? 121 कोटी होती मित्रांनो. किती होती? 121 कोटी. माझा एक मित्र होता, त्याचं उत्तर चुकलं होतं. का चुकलं होतं? त्याला माहित होतं 121 कोटी, परंतु तो मोदी भक्त होता. त्याच्या नावात मोदींचं एक वाक्य लक्षात होतं, मेरे 125 करोड देशवासी. 125 करोड म्हणजे त्याला वाटलं 125 करोड. हाच उत्तर देऊन आला. प्रश्न काय झाला? चुकला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा 121 कोटी होती. काही वेळेस काय होतं, सिंपल सोपे सोपे प्रश्न आपल्याकडून चुकतात. ओके. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला, भारतामध्ये दर 10 वर्षांनी काय केली जाते? जनगणना केली जाते. भारताची पहिली अधिकृत जनगणना कधी झाली? तर ती झाली होती 1872 रोजी. आणि नियमित शृंखलेची म्हणजे दर 10 वर्षांनी होणारी जनगणना कधी झाली होती? 1981 रोजी झाली होती. ओके. मग आताची जी जनगणना आहे आपली कोणती? 2011ची जनगणना ही जर 1872 पासून जर धरलं तर कितवी आहे? 15वी आहे. आणि स्वातंत्र्यापासून कितवी आहे मित्रांनो? 7वी आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. स्वातंत्र्यानंतर विचारले तर उत्तर येईल आपलं 7वी, आणि 1872 पासूनची विचारलं तर उत्तर येईल आपली 15वी. ओके. 2011च्या जनगणनेचे आयुक्त कोण होते? तर डॉक्टर सी चंद्रमौळी हे काय होते? 2011च्या जनगणनेचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचे, खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, भारताची लोकसंख्या ही जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? 17.5% आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं. याच्यावरती सध्या परीक्षेमध्ये खूप प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर, खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? ऑप्शन काय दिलेत पहा, भीमा कोयना, वर्धा वैनगंगा, तापी नर्मदा आणि गोदावरी कृष्णा. यापैकी तापी नर्मदा या 2 नद्या काय होतात मित्रांनो? खचदरीतून वाहतात. आणि तापी आणि नर्मदा या 2 नद्याच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कोणती आहे? सातपुडा पर्वतरांग. ओके. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. या दोन्ही नद्या काय आहेत मित्रांनो? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. हे पण लक्षात ठेवायचं आहे, पश्चिम वाहिनी नद्या. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली? आता या ठिकाणी पहा, आर्य समाजाची नाही विचारलं आपल्याला, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलेलं आहे. मग आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती पंडिता रमाबाई यांनी. कधी केली होती? लक्षात ठेवायचंय, 1 मे 1882 रोजी केली होती. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, याच्यासाठी सहकार्य कुणाचं होतं? अजून रमाबाई रानडे, रमाबाई रानडे आणि काशीबाई कानिटकर.
काशीबाई कानिटकर. लक्षात ठेवायचे तिन्ही नावं. काही पुस्तकामध्ये रमाबाई रानडे दिलेलं असतंय, काहीमध्ये पंडित रमाबाई दिलेलं असतंय, काहीमध्ये काशीबाई कानिटकर दिलेलं असतंय. आणि मग असं वाचून विद्यार्थ्याचं काय होतं, डोकं हँग होऊन जातं. ते लगेच कमेंट करते, सर मी वाचलेल्या पुस्तकामध्ये रमाबाई रानडे आहे, काशीबाई कानिटकर आहे, काही पुस्तकात पंडित रमाबाई आहे. मग लक्षात ठेवायचं या तिघींनी मिळून काय केली होती, आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. कधी केली होती, 1 मे 1882. तारीख लक्षात नाही ठेवली तरी चालेल, परंतु 1882 लक्षात ठेवायचंय. ओके. पुढचा प्रश्न काय, डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. ऑप्शन काय आहेत, आता या ठिकाणी लक्षात घ्या बरं का, मोठं नाही विचारलं आपल्याला, लांब धरण विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत, भाकरा नांगल, हिराकूड, टेहरी आणि इंदिरा सागर. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण अतिशय सिंपल प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. सगळ्यांनी याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला अजून लाईक केली नसेल तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करायचा, नक्की पाठवत जा मित्रांनो. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.